औदुंब चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामकरणी गुरु भक्ती सिकामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झालो निर्धारी। कृष्णावेणी तटकैसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिलेसी गुरु परेसी। गौम्य रूप वस्ती गुरु ठावासे अगचरू, अनुष्ठान दुधरू चतुर्मास येणे परे। सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सान्निधान, विषय श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान। करवीर क्षेत्र नगरात ब्रह्मणेक वेदरत, शास्त्र पुराण विखांत सांगे सकळ विदुजला। अग्रवेदी असे आपण जाणे तक्र व्याकरण, अनिक्रम प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता। त्यासी झाला एक सुत मूर्ख असे उपजता, देववश माता पिता मृत असमाधान होय निय। दिवस मात गतता बाळ वर्ष 7 झाली केवळ, व्रतबंध करीती कुलाचार तया दिस कुमारकासी। न येती संध्या स्नान त्याची गायत्री मंत्र परेसी, वेद कैसी मूर्खासी पक्षु समान झाला असे। जे ते सांगती अज्ञान जाऊनी आपण शिकू म्हणे, ताव मात्र शिकाची क्षण सेवेची स्मृती होय त्यासी। त्याची ग्रामी विदुजन निंदा करीती सकळजन, विप्रकुळे जमुन ऐसा मूर्ख उपजलासी। त्यासी नाही सरोदर त्याची विद्या बंधू भ्रातर, सकळी वत होय उतर विद्यासे देवाश गुण। एखाद्या समय विदेशी जाये तर विद्याभ्यासी, समस्त पूजा करीती त्यासी विषय विदेश होय स्वदेश। त्याची विद्या असे पाहत तोच होय ज्ञानवंत, त्याची देह देवत्व पूजा घेईल सकळापासी। ऐकून ब्रह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामीनी निरूपिले ज्ञान विद्याभ्यास करयास। जन्मांतरी पूर्वी आपण केली नाही विद्यादान, नये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणे तसे। ऐसा आपण दोषी उदारावे कृपेसी, जरी असेल उपाय यासी निरोपावे दातार। परीत सोनी तो ब्रह्मन सांगितला हसून, होईल पुढे तुझे जन तदी येईल तुझ विद्या। ऐसे नाना परीनिचो तरेसी, बोलती तूच लोक त्यासी। वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरज्ञासी, मनी झाला खेद खिन्न म्हणे त्यासी आपुला प्राण। समस्त करती दूषण काय उपयोग वाचुनी, बिल्लवडी ग्रामनासी आला ब्रह्मचारी परेसी। अन्नोदक न घेई उपवासी, पातळा निशी देववंशी जेथे असे जगतमाता भुवनेश्वरी विखांत। तेथे पातळा तवरित करी दर्शन त्यावेळी, न करीती स्नान संध्या देखा अपार करीतसे। दुःख वेददार सन्मुख धरणे घेतला त्यावेळी, येणे परी दिवस तिनी निर्वामने करुणी हा। अन्नोदक त्याजुनी बसला तो दिसकुमार, नवे काही स्वप्न त्या लागून म्हणून कोपे पोहत म्हणे अंबा भवानी का उपदेशी अम्मासी। आक्रोशुनी त्यावेळी शस्त्र घेऊन प्रभाळी, आपले जिवाळा तत्काळी छेदुनी वाह देवी चरणी। जिवाळा वाहुनी अंबेसी मागती म्हणे परेसी, जरी मज तू उपदेशी वाहीन शिर तुझी चरणी। ऐसा निर्वाह मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी एक समस्त श्रोतजन। एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश अम्मावरी, असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाये त्या स्नानी। औदुंबराचे वृक्षतळी असे तपस्वी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाचा पुरविल। ऐसा स्वप्न तयासी झाला अभिनव परेसी, जागृत होती हरसी निघाला तोरी तेतुनी। निघाला विप्र तवरित होत गेला प्रहात, पहिले तडा जाऊनी तवरित देखता झाला श्री गुरुशी। चरणावरती ठेवूनी माता श्रौत झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषला अशी तीत त्यावेळी। संतोषुनी श्री गुरुमूर्ती माता असती ठेविती, ज्ञान झाले तवरित जिवाळा आला तत्काळ। इति श्री गुरुचरित्रं परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानं सिद्धनामधारकं संवादे बिल्लवडी स्नान महिमावर्णनं मंदति ब्रह्मणवर प्रधानं। नाम सप्तम दशमाध्याय। श्री गुरु दत्तात्रय प्रमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।